थांबा. विरळीच्या सरपंचांचा मोठा खुलासा. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठीच मागासवर्गीयांची दिशाभूल, प्रत्यक्ष वास्तव वेगळेच. मंडळी, माण तालुक्यातील विरळी येथील मागासवर्गीय घटकांच्या 15% निधीतील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर विरळी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी प्रथमच भूमिका स्पष्ट केली आहे. काही व्यक्ती स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी मागासवर्गीय समाजाची दिशाभूल करत असून ग्रामपंचायतीवर करण्यात आलेले आरोप वस्तुस्थिती धरून नसल्याचा प्रबळ दावा त्यांनी केला आहे. सरपंचांनी सांगितले की संबंधित निधीतील सर्व कामे शासनाच्या नियमानुसार व प्रशासकीय प्रक्रियेचे पालन करून करण्यात आली आहेत. ग्रामपंचायतीकडे सर्व कागदपत्रे उपलब्ध असून कोणतीही चौकशी झाल्यास संपूर्ण सत्य समोर येईलच. लोकांनी या स्टंटबाजीवर लक्ष देऊ नये असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान या प्रकरणामुळे विरळी गावात आरोप प्रत्यारोपांचे वातावरण निर्माण झाले असून काही मागासवर्गीय घटकांनी निधीतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर आम्हाला विश्वासात घेऊन सर्व घडामोडी घडल्या असून भ्रष्टाचार झाला नसल्याचे काही घटकांचे म्हणणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या प्रकरणात प्रशासनाच्या चौकशीनंतर नेमके वास्तव काय आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेली काही दिवस गावामध्ये 15% निधी कुठं खर्च केला यावर ग्रामपंचायतीवर विविध आरोप केले आहेत. ज्या लोकांनी आरोप केले त्याच लोकांच्या घरातील महिलांनी मला टाकीची मागणी केली होती आणि त्या मागणीनुसार आम्ही टाक्या खरेदी केल्या. जर काही लोकांना वाटत असेल की टाक्या नेल्या पण कुणाला माहीत नाही, पण आमच्याकडे टाक्या नेतानाचा पुरावा आहे. त्या ज्या महिलांनी नाळवस्तीतल्या महिलांनी टाकींची मागणी केली होती त्याचेही पुरावे माझ्याकडे आहेत. आणि राहिला प्रश्न 15% निधी गैरव्यवहार केल्याचा किंवा त्या टाकीची किंमत जास्त असलेल्याचा. हा मोबाईल आहे. हा मोबाईल 20,000ला पण मिळतो आणि 2 लाखाला पण मिळतो, पण त्याची क्वालिटी कशी आहे ते आपल्या सगळ्याला माहिती आहे. त्यामुळं 2,000ची पण टाकी मिळते, पण टाकी आपण चांगल्या क्वालिटीची घेतली आहे जेणेकरून आपल्याला कमीत कमी 20 ते 25 वर्ष ती टाकी सुरक्षित राहावी या हेतूने आपण चांगल्या क्वालिटीची टाकी खरेदी केली आहे. विरळी ग्रामपंचायतमध्ये 15% अनुदानामधून काही ग्रामस्थांनी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलेला आहे. तर तुम्ही माजी सरपंच म्हणून काय सांगाल या प्रकरणाबाबत? या प्रकरणाबद्दल मी सांगणार की ह्या निधीतून टाकी आणण्यासाठी आम्हाला सरपंचांनी विश्वासात घेऊन ही टाकी आणल्या. आम्ही त्याला होकारा दिलाय आणि त्या टाक्या आमच्या समोर आम्ही बायाने आमच्या समाजात एक आणली, बाकीच्या तिकडे नेले. हे भ्रष्टाचार नाही. कुणीतरी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी जर मागासवर्गीयांना वेठीस धरलं जात असेल तर हा त्यांचा खूप मोठी चूक आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी मागासवर्गीयांना वेठीस धरू नये, नाहीतर होणाऱ्या परिणामांना सामोरं जावं लागेल. धन्यवाद. मी सागर पडळकर, एक विरळी ग्रामपंचायतीचा जबाबदार नागरिक म्हणून मी आज तुमच्या समोर येण्याचं कारण की गेल्या आठवड्याभरात वस्तुस्थिती गावकऱ्यांनी न बघता सरळ त्या ग्रामपंचायतीची माहिती न घेता सरळ बातम्याद्वारे किंवा सोशल मीडियाद्वारे आपल्या गावची लोकांनी काही ठरवून बदनामी केली. त्याबद्दल मी त्यांचा जाहीर निषेध करतो. लोकांशी चर्चा करून जो काही निधी खर्च करायचा होता त्यांच्याशी चर्चा करून ज्यांना जो निधी लागणार आहे, ज्यांना ज्या वस्तू पाहिजे त्यांच्याशी चर्चा करून ग्रामपंचायत बॉडीने पूर्ण त्या खरेदी केल्या. आणि ज्या मागवलेल्या टाक्या जवळजवळ 20 ते 25 वर्ष त्याला न काय जरी काय झालं तरी स्वतः यश डिस्ट्रीब्युटर्स ही कंपनी स्वतः त्याला जबाबदार असणार आहे. सर्व 3 कोटेशन ग्रामपंचायती घेऊन त्यावर ग्रामपंचायतमध्ये ठरवून त्याच्यावर शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे माझं लोकांना आणि विरळीकरांना आव्हान आहे की यात कोणतंही चुकीचं कृत्य झालं नाही. जर विरळी गावची बदनामी थांबवा एवढंच माझं सगळ्यांना आव्हान असेल.